नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये एक्सलन्स अकॅडमी. काल आपण पाहिलं होतं बघा, आपण आपला धडा चालू केला होता 12वी-12th क्लासचा मॅथमॅटिकल लॉजिक्स. ठीक आहे, तर हे धडा चालू केला होता. याचे आपण काय तर स्टेटमेंट पाहिले होते. ठीक आहे, स्टेटमेंट नेमकं काय असते काय नाही, आणि याचं काय तर थोडंसं इंट्रोडक्शन आपण पाहिलं. नेमकं हे जे लॉजिक शब्द आहे, हे लॉजिक कोणत्या याच्यातून आलेलं आहे आणि कोण याला काढलेलं आहे आणि डेव्हलप कोण केलेलं आहे. ठीक आहे, हे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आपण. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता वाटल्यास. ठीक आहे, तर मागच्या व्हिडिओत आपण अजून एक पाहिलं होतं, स्टेटमेंट पाहिलं होतं. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतात तर विधान असं म्हणतात. आपण ते एक पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आपण या स्टेटमेंटची काय पाहिली होती बघा, तर ट्रूथ व्हॅल्यू पाहिली होती. ठीक आहे, काय पाहिली होती? ट्रूथ व्हॅल्यू पाहिली होती. जर ते जे स्टेटमेंट आहे काय असेल, ट्रू असेल तर त्याला काय म्हणतात तर ट्रू म्हणतात. आणि जर ते जे समजा स्टेटमेंट आहे ते काय असेल फॉल्स असेल तर त्याला आपण काय तर फॉल्स असं म्हणतो. आणि स्टेटमेंटला आपण डिनोटेड कशाने करत होतो? ठीक आहे, त्याला डिनोट कशाने करतात, कशाने सांगतात त्याला? डिनोट कशाने सांगतात म्हणजे डिनोटेड कशाने करतात, तर आपण पाहिलं होतं पी क्यू आणि आर यानं काय करतात स्टेटमेंटला डिनोटेड करतात. ठीक आहे, तर हे सगळं पाहिलं होतं आपण. आणि त्याचे काही तर उदाहरण आपले बाकी होते. ठीक आहे, काही आपल्याला काय केले बघा, काही स्टेटमेंट दिलेले आहेत. ते स्टेटमेंट आधी आपण काय करतो बघून घेऊया. तर त्याच्यातले एक्झाम्पल्स मधून तर स्टेटमेंट कोणकोणते येतं? फॉलोइंग स्टेटमेंट्स आर फॉलोइंग सेंटेन्स आर स्टेटमेंट. खालील दिलेले जे वाक्य आहेत म्हणा, तर ते काय आहेत तर एक प्रकारचे सेंटेन्स आहेत. ठीक आहे, तर बघा पहिला सेंटेन्स जे आहे काय आहे? सन रायझेस इन द ईस्ट. ठीक आहे, काय सांगते? सन जे आहे काय होते म्हणत तर पूर्वकडून उगवते. कधी पाहिला तो पश्चिमेकडून उगवताना? ठीक आहे, विधान आहे, वाक्य आहे. ठीक आहे, म्हणजे सांगते काय की हे आपल्याला काय केलेले आहेत, एक प्रकारचे विधान दिलेले आहेत. तर सन रायझेस इन द ईस्ट म्हणजेच काय तर आपलं जे सूर्य आहे ते हमेशा कुठून उगवते म्हणा, पूर्वकडून उगवते. ठीक आहे, त्याच्या पुढं दुसरं वाक्य दिलेले आहे आपल्याला. दुसरं वाक्य काय दिले? 5 into 11. ठीक आहे, तर हे वाक्य खोटे, पण त्यांनी विधान दिले फक्त. ठीक आहे, एक प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं आहे तिथं किंवा 5 into 2 काय असणार आहे? 11. बस आपल्याला माहित आहे की 5 into 2 काय असते तर 10 असते. ठीक आहे, तर हे काय तर एक प्रकारचं विधान दिलेले म्हणजे सांगते काय की आपल्याला विधान आहेत. ठीक आहे, त्याच्या पुढे तिसरं विधान काय सांगते? तिसरं स्टेटमेंट काय सांगते? एव्हरी ट्रायंगल हॅज अ 3 साइड्स. ठीक आहे, तुला तर माहितीच आहे की प्रत्येक त्रिकोणाला काय असतात म्हणून तर 3 बाजू असतात. किती बाजू असतात? 3 बाजू असतात. का 4 असतात? नाही, तर किती असतात? 3 बाजू असतात. हे काय तर एक प्रकारचे याचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, त्याच्या पुढं चौथं काय स्टेटमेंट आहे? इथे म्हणते मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, मुंबई जी आहे महाराष्ट्राची काय म्हणत तर आर्थिक राजधानी. बरोबरच. ठीक आहे, हे काय तर स्टेटमेंटच आहे. ठीक आहे, एक प्रकारचं विधान केलेले सगळे आहेत. त्याच्या पुढं पाचवं काय? एव्हरी इक्विलेटरल ट्रायंगल इज अन इक्वॅंग्युलर ट्रायंगल. म्हणजे प्रत्येक जे इक्विलेटर ट्रायंगल्स असतात त्याचे जे काय असतात त्याचे जे ट्रायंगल्स असतात ते कसे असतात तर एकमेकांना सारखे असतात. ठीक आहे, आता येगळे म्हणशील, येगळे म्हणू नको. ठीक आहे, काय असतात तर इक्वॅंग्युलर असतात, म्हणजे एक प्रकारचे सारखे असतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्या पुढे सहावा काय? नॅचरल नंबर इज अन इंटिजर. ठीक आहे, नॅचरल नंबर काय आहेत म्हणत तर इंटिजर्स आहेत. ठीक आहे, इंटिजर्स म्हणजेच काय? ते मायनस प्लस असते ते. ठीक आहे, अशा प्रकारात काय तर ते समजा हे विधान आपल्याला दिले. किती? तसं आहे. ठीक आहे, पहिला काय आहे? सनरायझेस इन द ईस्ट स्टेटमेंट आहे. त्याच्या पुढे नंबर 2 दुसरा काय? 5 into 2 इज इक्वल टू काय? 11. ठीक आहे, हा सगळं ते पण आपल्याला माहिती आहे, पण हे काय आपल्याला दिलेलं एक स्टेटमेंट आहे. त्याच्या पुढे तिसरं एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. ठीक आहे, प्रत्येक काय सांगते? ट्रायंगल जे आहे आपला त्याला काय तर 3 साइड्स असतात. ठीक आहे, हे काय तर एक प्रकारचं विधान आहे. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई पण काय आहे तुम्ही तर मुंबई आपली काय म्हणत आर्थिक राजधानी आहे. ठीक आहे, आणि त्याच्या पुढं एव्हरी इक्विलेटरल ट्रायंगल इज अन इक्विलॅंगुलर ट्रायंगल. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक इक्विलेटरल ट्रायंगलच्या त्याच्या ज्या
त्याचे जे काय असतात ट्रायंगल्स असतात, जे कोण असतात ते कसे असतात म्हणत तर त्याच्या सारखेच असतात. ठीक आहे. आणि चौथं काय सांगितलेलं आहे, चौथं म्हणते नॅचरल नंबर इज अन इंटिजर नंबर. ठीक आहे. जे नॅचरल नंबर्स आहेत ते काय आहेत म्हणत तर इंटिजर नंबर्स आहेत, त्यालाच काय म्हणतात पाय तर अपूर्णांक का काहीतरी म्हणतात. ठीक आहे. त्याच्या पुढं आता हे झाले तुझे काय तर सगळे हे होते स्टेटमेंट. ठीक आहे. हे काय होते सगळे स्टेटमेंट होते. आता जे स्टेटमेंट नसतात ते तुला खाली दिलेले आहेत. काय दुसरा काय, फॉलोइंग द स्टेटमेंट्स आर नॉट फॉलोइंग द सेंटेन्स आर नॉट स्टेटमेंट. खालील दिलेले जे काय आहेत तर खाली दिलेत आपल्याला काय तर स्टेटमेंट जे काय आहेत तर स्टेटमेंट नाही. ठीक आहे. जसं की प्लीज गिव्ह युअर पेन. ठीक आहे. हे स्टेटमेंट आहे का, हे विधान आहे का, नाही. हे काय आहे तर एक प्रकारचं कमांड आहे किंवा आज्ञा आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर हे काय तर सहसा व स्टेटमेंट नसणार. आता असणार तुला लय ठोकणार. त्याच्या पुढे नंबर 2 व्हॉट इज युअर नेम. ठीक आहे. हे विचार राहिले, हे स्टेटमेंट आहे का, नाही. ठीक आहे. काय राहिले, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय, तू विचारतोस आहे का, कळत. त्याच्या पुढं तिसरं काय, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज. ठीक आहे. हे पण तू स्टेटमेंट नाही. ठीक आहे. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस, काय सुंदर असं काय म्हणत तर जागा आहे. ठीक आहे. काय आहे, जागा आहे. ब्युटिफुल म्हणल्यावर तुला दुसरा शब्द आठवत. ठीक आहे. तर काय सांगते ते एक प्रकारची सुंदर अशी काय तर जागा आहे. हे पण आहे का, नाही. त्याच्या पुढं हे पण नाही, हाऊ आर यू, कसा आहेस तू. ठीक आहे. कसं आहेस तू, जसा आहे तसाच आहेस तू, अजून त्यात काय बदल नाहीच. ठीक आहे. जसा मोठा झालास जशास तसाच आहेस. ठीक आहे. त्याच्या पुढं हे पण काय तर तो स्टेटमेंट सहसा नाही. त्याच्या पुढं पाचवं काय की डू यू लाईक टू प्ले टेनिस. टेनिस खेळायला आवडते. ठीक आहे. हे पण तो काय स्टेटमेंट आहे का, नाही. ठीक आहे. म्हणजे डू यू लाईक टू टेनिस, तुला टेनिस खेळायला आवडते का, नाही. तुला फक्त एकच खेळायला आवडते, ते म्हणजे क्रिकेट. ठीक आहे. काय तर ते म्हणजे काय तर क्रिकेट. कसं आणायचं कसं नाही ते तुला माहिती आहे. त्याच्या पुढे दुसरं आहे ओपन द विंडो. हे आहे का तो स्टेटमेंट, नाही. काय म्हणायला ते, तुझी जी खिडकी आहे ते काय कर म्हण, ओपन कर. ठीक आहे. खोलून तुझी जी खिडकी ती काय तर खोल. ठीक आहे. म्हणजे एक प्रकारचं ते काय तर कमांड आहे. त्याच्या पुढे 7वं पाय काय आहे, लेट अस गो फॉर टी. चल चहा घेऊया. तू पाहुणे आल्यावर म्हणतो ना चला चहा घेऊया. ठीक आहे. तर ते तसं आहे. काय म्हणतं, लेट अस गो फॉर टी. हे स्टेटमेंट आहे का, नाही. असलं तर लय हानील तुला. ठीक आहे. त्याच्या पुढं सिट डाऊन. ठीक आहे. म्हणजे खाल बस, आता बसू नको नंतर बस. ठीक आहे. म्हणजे सांगायचं काय, हे जे तुला वाक्य दिलेले आहेत कोणकोणते, प्लीज गिव्ह युअर पेन, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज, हाऊ आर यू, डू यू लाईक टू प्ले टेनिस, ओपन द विंडो, लेट अस गो फॉर टी, सिट डाऊन. हे तुझे काय तर स्टेटमेंट नाहीत. ठीक आहे. काय तर स्टेटमेंट नाहीत. आणि त्यांनी एक नोट पण दिलेली आहे पाय. नोट काय दिलेली आहे की जे काय असतात पाय, इंटरोगेटिव्ह, एक्सक्लामेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन आर नॉट स्टेटमेंट्स. ठीक आहे. जे पण काय असेल इंटरोगेटिव्ह म्हणजेच काय, जे प्रश्नाचे असतात, जसं की इथं आलं पाहिजे प्रश्नाचे काय वाक्य असतात. ठीक आहे. हे प्रश्नाचे वाक्य जे असतात ते काय नसतात म्हणत तर स्टेटमेंट नसतात. दुसरं एक्सक्लामेटरी तुला तिथं दिसत असेल. ठीक आहे. इट इज अ ब्युटिफुल, इथे एक्स्ट्रामेटरी आहे. हे पण एक्स्ट्रामेटरी सहसा स्टेटमेंट नसते. दुसरं एक कमांड इथं तुला दिसू लागली. ठीक आहे. ही एक कमांड आहे. ठीक आहे. ही कमांड नव्हती, सॉरी, तर ही रिक्वेस्ट होती. ठीक आहे. ही काय होती, तुझी रिक्वेस्ट होती. ठीक आहे. पण कमांड आणि रिक्वेस्ट हे दोन्ही पण काय तर तुझे स्टेटमेंट नसतात. ठीक आहे. आणि दुसरं सजेशन आणि ऑर्डर आणि सजेशन दोन्ही पण काय तर तुझे सहसा काय तर स्टेटमेंट सहसा नसतात. ठीक आहे. तर पुढचं पाय हे एवढं काय तर पहिल्यामध्ये काय तर हे स्टेटमेंट आहेत आणि दुसऱ्यामध्ये काय तर हे स्टेटमेंट नाहीत. आणि एक नोट आहे ती पण तू घेऊन घे.
ठीक आहे. इंटरोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, कमांड, ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन आर नॉट स्टेटमेंट्स. ठीक आहे. ह्या वाक्यातील जे सेंटेन्स असतात तर ते काय नसतात तर काय नसतात तर स्टेटमेंट नसतात. ठीक आहे. त्याच्या पुढे पाय तिसरं. ठीक आहे. तिसरं काय सांगते, कन्सिडर द फॉलोइंग सेंटेन्स. खालचे जे वाक्य तुला विचारात घ्यायचे, विचारात घे, दुसरीकडे घेऊ नको, तर विचारात घे. तर त्याच्यातला पहिला पाय, ही इज अ टॉल. ठीक आहे. ते कसं आहे, लय उच्च आहे, खांब्यावानी. ठीक आहे. काय सांगते, ही इज अ टॉल, भाऊ लय उच्च आहे, जिराफाची घेतोय म्हणते. त्याच्या पुढं दुसरं आहे, मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स, ठीक आहे. मॅथमॅटिक्स तेव्हा काय म्हणत, तर लय इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, लय भारी सब्जेक्ट आहे असं नाही की नाही, मजा येते ते गणित करायला. ठीक आहे. त्याच्या पुढे तिसरं काय, इट इज अ ब्लॅक कलर. म्हणतो ना तू काळा आहेस. ठीक आहे. काळा, ताण नको घेऊ, तू काळा नाहीस, तो एसी मध्ये जाय, तू गोरा आरामशीर होतोस. ठीक आहे. इट इज अ ब्लॅक कलर. त्याच्यातलं पहिलं वाक्य पाय, पहिल्या वाक्याचं काय येऊ शकते, पहिल्या वाक्याची आपण ट्रूथ व्हॅल्यू सहसा सांगू शकत नाही. ठीक आहे. काऊन सांगू शकत नाहीत, कारण की हे काय पाहिजे ना, ही इज अ टॉल, त्यानं सांगितले ते काय आहे, ते जे आहे ते काय आहे म्हणा, ते पुढचं जे पोरग आहे किंवा पोरगी आहे काय म्हणत टॉल आहे. ठीक आहे. मग याची सहसा आपण ट्रूथ व्हॅल्यू सांगू शकत नाही. काऊन सांगू शकत नाही, पाय ना, ते जे आहे ते टॉल पण असू शकते आणि काय तर त्याला काय म्हणतात, स्मॉल पण असू शकते. ठीक आहे. म्हणजे उंच पण असू शकते आणि बुटकं पण असू शकते, असं इथं काय तर सांगितलेलं. ठीक आहे. पाय, पहिलं वाक्य काय सांगितलं याच्यात, की हेअर वी कॅन नॉट डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे. म्हणजे पहिल्या सेंटेन्स जे आहे त्याची आपण सहसा ट्रूथ व्हॅल्यू सांगू शकत नाही, खरं किंमत सांगू शकत नाही, नेमकं कोणतं आहे. ठीक आहे. त्याच्या पुढं दुसरं आणि तिसरं जर पाहिलंस, दुसरं आणि तिसरं, मॅथमॅटिक्स इज अ इंटरेस्टिंग सब्जेक्ट, इट इज ब्लॅक इन कलर. ठीक आहे. हे दोन जर वाक्य पाहिलेस तर ते काय सांगतात, द ट्रूथ व्हॅल्यू व्हेरीज फ्रॉम पर्सन टू पर्सन. ठीक आहे. याची जी व्हॅल्यू आहे ही कशी आहे, तर पर्सन टू पर्सन आहे. पर्सन काळा पण असते आणि त्याला मॅथमॅटिक्स पण म्हणजे आवडू शकते, इंटरेस्टिंग आहे असं त्याला वाटू शकते. ठीक आहे. तर हे जे वाक्य आहे, हे दोन वाक्य जे आहेत तर हे काय, तर द ट्रूथ व्हॅल्यू व्हेरीज फ्रॉम पर्सन्स टू पर्सन आहेत. ठीक आहे. माणसं ते माणसापर्यंत आहेत. आणि ह्याच इन दिस सेंटेन्स, ठीक आहे, हे जे सेंटेन्स असतात यांची जी ट्रूथ व्हॅल्यू असते पाय, ट्रूथ व्हॅल्यू डिपेंड्स अपॉन द सिच्युएशन. ज्या सेंटेन्सची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती सिच्युएशनवर, ठीक आहे, म्हणजे परिस्थितीवर काय असती, अवलंबून असती. त्या वाक्याला तुला काय म्हणायचंय, तर ओपन सेंटेन्स असं म्हणायचंय. ठीक आहे. कोणते, ओपन सेंटेन्स, खुले सेंटेन्स. ठीक आहे. कोणते सेंटेन्स, ओपन सेंटेन्स आणि खुले सेंटेन्स असं म्हणायचं. ठीक आहे. आणि अजून ह्याच्या खाली एक लिहायचं राहिलं पाय, हे झाल्यानंतर ठीक आहे, हे झाल्यानंतर पाय काय लिहायचं होतं याच्या खाली, तर हे जे ओपन सेंटेन्स आहे हे काय, तर सहसा स्टेटमेंट नसते. ठीक आहे. ओपन सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट. ठीक आहे. इज नॉट अ स्टेटमेंट. हे एवढं तुला काय तर असं तर सांगितलेलं आहे. आपण तीन पाहिले, तर याच्यातलं पहिलं पाय सगळे काय असतात, तर ते काय म्हणते, स्टेटमेंट असतात. त्याच्या पुढे दुसरं सांगितलं त्यानं की स्टेटमेंट सहसा याच्यातले नसतात. आणि नोट पण दिली त्यानं की इंटरोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, कमांड और ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेशन आर नॉट स्टेटमेंट. हे जे वाक्य असतात हे सहसा काय नसतात, तर स्टेटमेंट नसतात. त्याच्या पुढे तिसरं सांगितलंय, कन्सिडर द फॉलोइंग सेंटेन्स. तर त्याच्यामधले एकची ट्रूथ व्हॅल्यू सहसा आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. कारण की ते काय म्हणाल आपल्याला कळणार नाही. ठीक आहे. म्हणजे ते सांगायला की ते उंच आहे, पण ते काय सांगू, बुटकं निघू शकते. ठीक आहे. त्याच्या पुढे तिसरं सांगते, मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट अँड इट इज अ ब्लॅक कलर. हे जे दोन वाक्य आहेत हे काय, तर हे पर्सन टू पर्सन, एक पर्सन दुसऱ्या पर्सनला म्हणाले की काय बाबा, मॅथमॅटिक्स इज अ इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स जे आहे कसं आहे म्हणा, तर इंटरेस्टिंग सब्जेक्ट, हे एक प्रकारचा चांगला असा आहे तर सब्जेक्ट आहे, विषय आहे. त्याच्या पुढं दुसरं काय सांगते, इट इज अ ब्लॅक इन कलर. ठीक आहे. ते कसं आहे, काळा कलर.
ठीक आहे, मग हे पर्सनवर पण होते, म्हणजे व्यक्तीवर पण होते, किंवा दुसऱ्या प्राणी याच्यावर पण होऊ शकते. ठीक आहे, आणि दुसरं सांगितलं होतं की ह्या दोन वाक्य जे आहेत हे कसे आहेत म्हणा, तर ओपन सेंटेन्स आहेत. ठीक आहे, ओपन सेंटेन्स काऊन आहेत, कारण की हे जे आहेत कशावर डिपेंड आहेत, तर सिच्युएशनवर अवलंबून आहेत. ठीक आहे, सिच्युएशनवर अवलंबून आहेत, म्हणून यांना काय म्हणतात, तर म्हणून यांना ओपन सेंटेन्स म्हणतात. ठीक आहे, कोणते सेंटेन्स, ओपन सेंटेन्स असं म्हणतात. ठीक आहे, आणि ओपन सेंटेन्स सहसा काय नसतात म्हणत, तर स्टेटमेंट म्हणजेच आपले विधान नसतात. ठीक आहे, तर अजून थोडं पुढे बघायचं होतं आपल्याला, पण इथं आपण काय करू आता थांबवता. त्याच्या पुढे अजून एक एक्झाम्पल आहे, तर काही एक्झाम्पल आपण बघणार होतो पुढं. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण काय करतो थांबतो. याच्यामध्ये एवढंच सांगण्यात आलेलं. ठीक आहे, तर मॅथमॅटिक्सचं पुढचं आता आपण एक्झाम्पल घेतले. हे सहसा काय होते बघा, क्वेश्चन्स होते, एक्झाम्पल नव्हते. सहसा त्यांनी आपल्याला स्टेटमेंट दाखवले होते. ठीक आहे, स्टेटमेंट कोणकोणते असतात आणि कोणकोणते नसतात, आणि असतात तर कसे असतात, अशा प्रकारात 3 प्रश्नांमध्ये त्यांनी सांगितलेले. आणि आपल्याला एक नोट पण दिलेली आहे, जे आपले काय तर स्टेटमेंट सहसा कोणकोणत्या वाक्यातले असू शकत नाहीत. ठीक आहे, कोणकोणत्या वाक्यातले स्टेटमेंट सहसा असू शकत नाहीत, असं इतर यांनी काय केले तर सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये पाय एवढंच. ठीक आहे, त्याच्या पुढे आपण भेटू नंतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये. आपलं चॅनल जे आहे तर त्याच्यावर काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, शेअर, लाईक आणि फॉलो करा. अजून अशी व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. ठीक आहे, आपण पूर्ण अशी सिरीजच याची काय तर घेणार आहोत. पुन्हा धडा एक संपवणार आहोत एक 8-10 दिवसात. ठीक आहे.